श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। तर स्वागत आहे स्वामी भक्तांनो तुमचं स्वामींच्या नवीन एका संदेशामध्ये। हा संदेश तुमच्या समोर येणं एक योगायोग नसून हा स्वामींनी पाठवलेला एक प्रेरणादायी संदेश आहे। हे स्वामींचे प्रेरणादायी विचार तुमच्या कानावरून जरी गेले तरी तुम्ही खूपच भाग्यवान ठरणार आहात। त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका। जीवनात प्रत्येक माणसाला संघर्ष करावा लागतो, समस्यांना सामोरे जावे लागते, परंतु या सर्व समस्यांच्या मध्यभागी एक गोष्ट आहे जी आपल्याला उभे राहण्याचे, पुढे जाण्याचे सामर्थ्य देते। ती म्हणजे आपली श्रद्धा, आपला स्वामींवर असलेला विश्वास। स्वामींवर श्रद्धा ठेवणे म्हणजे आपल्या जीवनातील सर्वात मोठी शक्ती। ज्या क्षणी आपण मनातून स्वामींवर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला जाणवते की आपण एकटे नाही आहोत। स्वामी आपल्या बरोबर आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत। संघर्षाच्या क्षणात देखील हा विश्वासच आपल्याला आधार देतो। कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी माऊली टाईप करा। काही वेळा जीवनात असे प्रसंग येतात जेव्हा आपण स्वतःला पूर्णपणे हरलेले मानतो। आपण परीक्षांचा काळ असतो, परंतु स्वामी म्हणतात की जो संघर्ष करतो त्यालाच मी मदत करतो। जीवनात अशा कित्येक वेळा असतात जिथे आपली विश्वासाची परीक्षा घेतली जाते, परंतु या परीक्षांचा उद्देश आपल्याला पराजित करणे असा नसतो, तर आपल्याला अधिक मजबूत करणे असा असतो। स्वामी आपल्या जीवनाचे खरे मार्गदर्शक असतात। आपले मार्ग कधीच सरळ नसतात, त्यात चढ उतार असतात, अडचणी असतात, पण त्याच मार्गात स्वामी आपल्याला योग्य दिशेने चालायला शिकवतात। जर तुमचा पण स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। जेव्हा आपल्याला कोणता निर्णय घ्यायचा असतो, जेव्हा आपल्या समोर अनेक प्रश्न उभे राहतात, तेव्हा स्वामी आपल्या अंतरात्म्यातून आपल्याला योग्य मार्ग दाखवतात। आपल्याला फक्त त्यांच्या आवाजावर लक्ष द्यावे लागते, त्यांची दिशा समजून घ्यावी लागते। कधी कधी आपण आपल्या अहंकारात अडकून जातो आणि आपल्या अंतरात्म्याच्या आवाजाकडे दुर्लक्ष करतो, परंतु ज्या क्षणी आपण तो आवाज ऐकायला शिकतो त्या क्षणी जीवनातील सर्व प्रश्न सोपे होऊ लागतात। स्वामींवर श्रद्धा ठेवणे म्हणजे केवळ हातावर हात ठेवून बसणे नव्हे, तर कर्तव्य पूर्ण करण्यासाठी तत्पर असणे। स्वामी देखील त्यांना मदत करतात जे स्वतःला मदत करतात। कष्ट, परिश्रम आणि दृढ निश्चय याशिवाय जीवनात काहीच मिळवता येत नाही, परंतु या सर्वांमध्ये स्वामींचा आशीर्वाद असला तर ते कार्य सफल होते। तुम्हाला पण स्वामींचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर हा संदेश तुमच्या प्रियजनांना नक्की शेअर करा। स्वामी आपल्याला जेव्हा एखादी परीक्षा देतात तेव्हा ते आपल्याला सक्षम करण्यासाठी असते। म्हणून जीवनात संघर्ष आले, अडचणी आल्या तरी घाबरू नका। त्यामागे स्वामींचा हेतू आपल्याला अधिक मजबूत बनविणे हा असतो। ध्यान आणि प्रार्थना ही आपल्या जीवनातील सर्वात मोठी साधने आहेत। प्रार्थनेत खूप मोठी शक्ती असते। जेव्हा आपण मनातून स्वामींची प्रार्थना करतो तेव्हा आपल्याला एक वेगळी ऊर्जा मिळते। ध्यानामुळे आपले मन शांत होते, विचार स्पष्ट होतात आणि आपण आपल्या समस्यांवर योग्य दृष्टिकोनातून विचार करू शकतो। स्वामींवर श्रद्धा ठेवणे म्हणजे आपल्या आत्म्यातील शक्तीला ओळखणे। स्वामी आपल्यातच आहेत, ते आपल्याला सतत मार्गदर्शन करत असतात। जेव्हा आपण त्यांच्या शक्तीवर विश्वास ठेवतो तेव्हा जीवनातील कोणत्याही संकटांचा सामना करू शकतो। जीवनात आपल्याला जे काही मिळते ते स्वामींची देणगी असते। आपल्या आशीर्वादांसाठी कृतज्ञ असणे खूप महत्त्वाचे आहे।
जेव्हा आपण कृतज्ञ असतो तेव्हा आपल्याला अधिक मिळते. नम्रता ही देखील जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. स्वामी आपल्याला शिकवतात की मोठे होण्यासाठी माणसाने नम्र असले पाहिजे. जीवनात नम्रता ठेवली तरच आपण सगळ्यांचे प्रेम आणि सन्मान मिळवू शकतो. आयुष्यात कितीही अडचणी आल्या, संकटे आली तरी स्वामींवर विश्वास ठेवा. तुमचा पण असेल स्वामींवर विश्वास तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी माऊली टाईप करा आणि असे स्वामींचे प्रेरणादायी विचार दररोज ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑल करा.